नमस्कार, मैं वृषभ जैन। मिशन महाराष्ट्र न्यूज में आपका स्वागत है। अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाज नागपुर एवं साप्ताहिक सहस्त्रबाहु संदेश के संयुक्त तत्वाधान में तमिलनाडु के माजी मुख्यमंत्री भारत रत्न कामराज नाडार इनके जयंती के उपलक्ष्य में कलार समाज के उच्च शिक्षित विवाह योग्य युवक युवतियों का परिचय सम्मेलन का आयोजन झांसी रानी चौक स्थित विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन के सभागृह किया गया था। इस परिचय सम्मेलन में समाज के विवाह योग्य शेकव युवक युवतियों ने हिस्सा लिया। सम्मेलन का उद्घाटन एडवोकेट प्रदीप जायसवाल ने कामराज नाडार इनके प्रतिमा को माल्यार्पण व द्वीप प्रज्वलित कर किया। सम्मेलन के अध्यक्ष स्थान पर समाज सेवी तथा भारतीय जनता पार्टी नागपुर शहर उपाध्यक्ष भूषण ददवे तथा उद्घाटक एडवोकेट प्रदीप जायसवाल, प्रमुख अतिथि में रतिराम दर्डे, सतीश दखने, मनीषा जायसवाल उपस्थित थे। उपस्थित मान्यवरों ने अपने विचार व्यक्त किया। सम्मेलन में महाराष्ट्र के सभी जिलों से युवक युवतियां तथा उनके माता पिता बड़ी मात्रा में उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन रमेश जायसवाल ने किया। आभार अरविंद जायसवाल ने माना। यहाँ उपस्थित समाज के बंधुओं बहनों, आपका अंतरात्मा से स्वागत। पिछले 20-25 साल से हम लोग जुड़े। मुझे वो दिन भी याद है कि शुरुआत में रमेश जी के कार्यालय से हम लोगों ने शुरुआत की और कई बार संख्या कम होती है, कई बार ज़्यादा होती है। लोगों का अपना अपना इंटरेस्ट है, अपनी रुचि है, लेकिन इस रुचि के पीछे एक सबसे बड़ा जो कारण मैंने इतने सालों में, इतने वर्षों में महसूस किया कि अधिकांश लोग सेल्फ सेंटर्ड हो गए। लोग सोसाइटी, समाज, सिविलाइजेशन सारी चीज़ें छोड़ दिए और मैं, मेरा परिवार, मेरा घर, मेरा फ्लैट, बस यहीं तक सीमित रह गए, जिसके कारण बहुत सारी समस्याएं आ रही हैं और भी समस्याएं आएंगी जिसका निवारण नहीं कर पाएंगे। और अधिकांश आप लोग पेपर में, टीवी में देखते होंगे कि लोग सुसाइड कर रहे हैं। क्यों? काउंसलिंग नहीं हो पा रही। काउंसलिंग क्यों नहीं हो रही? इस सोसाइटी से जुड़े नहीं हैं। जब सोसाइटी से हम जुड़े रहेंगे, काउंसलिंग होगी, कहीं भी कुछ भी होगा, लोग जाएंगे। अभी एक छोटा सा घटना बता के मैं समाप्त करूँगा। मेरे पड़ोस में एक एयरफोर्स की फैमिली, 3 बेटियां, बड़ी बेटी की शादी हुई, वो ठीक है, परिवार के साथ है। 2 छोटी लड़कियां, बीच वाली है, छोटी वाली, शादी हुई, बीच वाली को एक बच्ची भी हुई, चली आई वापस। उसके हस्बैंड उस समय कुछ करते नहीं थे, शादी कर दी। सबसे छोटी की शादी की 4-6 महीने में वापस। मैं एक बार ऐसे ही पूछा तो कुछ बताने को तैयार नहीं, बात इधर उधर की टाल दी। मैंने कहा यार, मुझसे अगर लगता है तो मैं आपको मदद करता हूँ, काउंसलिंग करूँगा बेटी की। अभी आपके दामाद कर ली। फॉर्चुनेटली दोनों दामाद मतलब इलाहाबाद से बिलोंग करते हैं, छोटे वाले, बीच वाला भी, बट नहीं बताया। ये होता है। अनफॉर्चुनेटली 15 दिन पहले वो लड़की के एक्सीडेंट में एक्सपायर हो गई। दुर्दांत स्थिति होती है। कॉलोनी के कोई व्यक्ति वहाँ पर नहीं थे। कितना दुखद होता है। मुझे तो दुश्मन भी हो तो मुझे बचपने से ही शिक्षा मिली। मेरी ग्रैंड मदर को मैं प्रणाम करता हूँ, याद करता हूँ। उन्होंने एक ही बोला था, बेटा किसी के बर्थडे में, शादी में मत जाना, लेकिन कंधा देने जरूर जाना, दुश्मन भी करना। इन शब्दों के साथ मैं विराम लेता हूँ। आप लोगों को थोड़ा सा चेतना, आप लोगों की जागृत करने के लिए बताया मैंने। जहाँ भी रहते हैं अड़ोस पड़ोस से संबंध रखिए। मत बैठिए 4 घंटे, 5 मिनट सैटरडे संडे निकाल के बैठिए, हाल चाल लीजिए, किसी का क्या कष्ट है, क्या आप उसको दे सकते हैं वो करिए। बस इतना ही कहूँगा। धन्यवाद। तो जयस्वाल साहेबांनी जे बोलून कार्यक्रम केला, फार आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांना हार्दिक अभिनंदन। आज आपण समाजामध्ये हे वर वधू घेतो तर ठीक आहे,
परंतु इथं मुलं मुली पण येतात, ती पण छान गोष्ट आहे. पण आजकाल मुला मुलीमध्ये इतके घटस्फोट वाढत आहे. मुलगा इंजिनियर असला, मुलगी इंजिनियर असली तरी पण हे 2-3 महिन्यातच का बरं लग्न तुटतात, याच्या आईवडिलांना पण दखल घ्यायला पाहिजे मुला मुलींनी. अजून आपल्या समाजामध्ये असे भरपूर प्रकार निघून राहिले, 2 महिने नाही झालेलं लग्न तुटते. आता एक सडनली गोंधळला एक प्रॉब्लेम झाला आहे, फक्त 2 महिने झाले, मुलगी नोकरी करत आहे पोस्ट ऑफिसला, मुलगा पण रेल्वेमध्ये आहे, का बरं लग्न तुटेल? आज साकोली आणि देवरीला कोर्टात केस चालू आहे त्याची. असे प्रकार भरपूर येत आहेत. तरी मी जितके पण आपल्या मुला मुलींना सांगतो का लग्न करायच्या पहिल्यांदा एकदा आईवडिलांची बैठक करून रिलेशनशिपमध्ये सांगायचं का बाबा तुझ्या काही प्रॉब्लेम आहे का, मुलाला मुलीला विचारा आणि हे समोर गोष्टी करा. आपल्या समाजामध्ये फार एज्युकेट पण लोक आहेत, पण लग्न तुटत आहे, त्यामध्ये थोडी काळजी घ्यावी. अजून मी जळगावकरांना एक सांगू इच्छितो की आता ही सडनली मी काम करत आहे, तिथं एक 65 वर्षाची व्यक्ती आहे, रिटायर्ड आहे पर्सनल. आता आपण म्हणतो का त्यांची मिसेस नाही आहे, मुलं इंजिनियर आहे, पुण्याला सर्वच आहे, ते आता रिश्ता मी तय करून राहिलो. एक बाई आहे, तिला आपण 5.5 वर्ष झाले, तर तिचं पण एक आपण संबंध जुळवतो समाजासाठी. तर मी जयस्वालजीला विनंती करतो असे पण तुम्ही प्रोग्राम मध्ये घेत जा, कारण की समाजामध्ये काही नाही, काही वाटत नाही, कारण की दोन्ही जोडी सोबतच पाहिजे ना, एक गेले तर दुसऱ्याला. आजकाल मोठे मोठे प्रोग्राम होतात पुण्याला वगैरे मोठ्या मोठ्या शहरात, तर ते जुळून घेतात. तरी मी जयस्वाल साहेबांना विनंती नेक्स्ट टाइमला ते पण यात टाका का कुणाला लग्न करायचं असेल, वयोवृद्ध असेल, त्याला पाठण पाहिजे तर तो प्रोग्राम त्यांनी घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कला. समाज बंधु और हमारे परम मित्र रमेश जायसवाल जी, आज 28 साल से रमेश जायसवाल जी के कार्यक्रम मेरे भोजपुर के सुनके एक सराहनीय है कार्यक्रम का. और रमेश जायसवाल की रमेश जायसवाल यांनी जो 28 कार्यक्रम घेतला आणि अनेक लोकांना माहिती नाही. आज राज नाडर साहेब यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळत नाही आणि हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते आणि राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. पण आज किती आपले कला आपण म्हणतो किती करोडा 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 खूप येत राहते व्हॉट्सअप वगैरे. पण मला तरी असं वाटतंय की मी आता कमीत कमी मला तर सांगितलं त्यांनी मी 1978 पासून या सामाजिक कार्यात आहो. म्हणजे आज जवळ मंडळाला जेव्हा आलो होतं ना, आज 47 वर्ष झाले मला. तेव्हा मी फक्त 18 वर्षात होतो आणि 66 वर्षाचा, तेव्हापासून माझी लढाई सुरू आहे. पण ज्या ज्या कलावर समाजाचे व्यक्तिमत्व होऊन गेले त्या लोकांचा परिचय लोकांना होता नाही. पण या रमेश जायसवालने जस्ता सिंग अवघियाजी झालं, तुम्हाला सहस्त्र भाऊ जे त्यांच्या बाबतीत ते झालं, आपले प्राण जे हिरो ना, प्राण हिरो तो भी कला बहुत लोक मालूम नाही. असे बहुत से लोक खूप असे लोक आहे जे माहीत होतं. त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीने गुगलच्या सर्च म्हणा किंवा माहितीच्या आधारे त्यांनी केला. आणि जे आता यांनी सांगितलं की याच्या अगोदर म्हणजे जे एजंट लोक आहे ज्याचा नवरा माझी बायको तसे लग्नाचे आहे, तसाही कार्यक्रम माझ्या मैत्रीला घेतला होता. मी होतो त्या कार्यक्रमात. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आपलं अरविंद जायसवालजी त्यांचे काय नातेवाईकाचं लग्न जमलं है ना, बरोबर. तर त्यांनाही अधिकार आहे लग्न जमवायचा काही विषय नाही येतो. पण सगळ्यात जास्त अधिकार आपला तरुण मुला मुलींचा. त्याचं कारण सांगत ते आपल्या त्यांना यासाठी महत्त्व आहे का ते शेवटी आधारस्तंभ समाजाचे किंवा आपले लोकांचे. काय प्रत्येक व्यक्ती मी पाहिला, माझ्याही 2 मुलीचे लग्न झाले. एक इंजिनियर मुलगी आहे ते नागपूरला आहे, दुसरी MSc झाली आहे पुण्याला आहे, जावं सॉफ्टवेअर इंजिनियर, सगळं ठीक आहे. परंतु कसं आहे की मी आता एका ग्रस्ताने सांगितलं ज्या समाजाच्या मुली आपल्या पुण्याला गेल्या, बंगलोरला गेल्या, तिकडे गेल्या मुलं ते तिकडे गेले, तर बहुतेक मला असं माहिती होते की कमीत कमी 50% तर लग्न नमून जाते. प्रश्न मोठा विचित्र आहे. म्हणजे असं हे नाही म्हणजे त्याला विरोध नाही आहे, परंतु ते लग्न जमते. आणि मग ते सांगितलं त्यांनी त्यांच्यात आईवडिलांची संमती राहत नाही, नातेवाईक राहत नाही, त्याच्यावर व्हॉट्सअप फेसबुक जे काय आजकाल चालू आहे समाजात तो प्रकार होते आणि लग्नाच्या केसेस वगैरे ज्या होत राहते. आता जसं यांनी सांगितलं आपल्या जयस्वाल साहेबांनी असं होत राहते. आणि ह्या गोष्टी आता आपण किती म्हटलं तर काय थांबणार नाही. पण आपला एक प्रयत्न आहे. आणि रमेश जायसवालजी जे माध्यमातून काम करतात, त्यांच्या मिसेस आहे, त्यांची मुलगी डॉक्टर आहे, ती आहे, तसा जर विचार केला ह्या माणसाला काय गरज नाही. मी कधी कधी म्हणतो तोंडारी म्हणतोय माझ्या सवा तोंडार रेल्वेमध्ये ऑफिसर होते, रिटायरमेंट झाले, चांगला पेन्शन मिळते, मिसेस घरगुती आहे, मुलगी डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर आहे,
खाऊन पिऊन राहू शकते मस्त बढिया. पुष्कळचे लोक म्हणते रिटायर झाल्यावर आम्ही सामाजिक काम देते राहू, पण पुष्कळचे कमी लोक करतात. पण हे व्यक्ती नोकरीत असल्यापासून करत आहे, ही वैशिष्ट्य आहे. तरी आणि दरवेळेस ज्याला मेहनत करते काही लोक आता सांगितलं, पण मला एक म्हणायचं समाज बांधवांना आहे की हा कार्यक्रम काय रमेश जयस्वाल आपल्या मुलीसाठी किंवा मुलासाठी करत नाही, काय भूषणकडे आपल्या मुलासाठी मुलं, हा कार्यक्रम तुमच्या लोकांसाठी केला जाते. मुलाचे लग्न, मुलीचं लग्न, तर त्या वर वधूंनी सुद्धा रिस्पॉन्स द्यायला पाहिजे, त्याच्या आई वडिलांनी द्यायला पाहिजे. कसं का ते आई वडील फक्त येतात, त्याचं नाव नोट्स करते, मुलगी कुठे आहे पुण्याला, मुलगी कुठे आहे बंगलोरला, अमुक कुणाच आहे. शेवटी जिथपर्यंत दोघांचा ओळखी होणार नाही, आचार विचार मिळणार नाही, तर लग्नाचा म्हणजे योग सामोर होणार नाही असं मला वाटते. पण याकडे सुद्धा लक्ष द्यावं. रमेश भाऊ आताच म्हणे लोक म्हणे येत नाही भूषण भाऊ म्हणलं, असं काय लोकांचं. आता मलाही माहिती आहे, मी ओबीसी लढा लढलो जवळपास 47 वर्ष. लोक फोन करते भाऊ ते GR द्या बरं म्हणते. कसला GR? कला समाज. आपल्या कला समाजाला भगवान सहस्त्रबुद्धे नावाने महामंडळाची मागणी करतो, पण म्हणजे मी नाही करत, माझं समर्थन त्यांना आहे, पण त्याला यश मिळायला नाही, ही परिस्थिती आहे. आणि जिथपर्यंत समाज जागृत होणार नाही, जिथपर्यंत समाजाचे लोक लढणार नाही, हे सरकार असं आहे, जिथपर्यंत मुलगा रडत नाही तिथं आई दूधपर्यंत असं सरकार आहे. मला आता तर मी भाजपाचा उपाध्यक्ष आहे, मलाही माहीत आहे, मी दीक्षाभूमीसाठी लढलो, दीक्षाभूमीला